सुरू असलेल्या अवैधरित्या धंद्यांना नेमका कुणाचा आशीर्वाद आहे असा सवाल तिथल्या नागरिकांनी उपस्थित केला असून या ठिकाणचं शालेय वातावरण सुद्धा अतिशय खोळंबून निघाल्याचं चित्र पाहायला मिळतं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांना कोणाचा आशीर्वाद आहे असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। कुंभारी येथील एस मेत्रे उर्दू हायस्कूल महात्मा फुले नगर या शाळेच्या 100 मीटर परिसरात 8 ते 10 अवैधरित्या चालणारे धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत। या धंद्यांबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क, ग्रामीण पोलीस अधीक्षकांना वारंवार पत्रव्यवहार केलाय, वारंवार लेखी निवेदनं दिली आहेत, तरी सुद्धा या ठिकाणी होणारे अवैध धंदे आजही सुरूच आहेत। शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात हे धंदे सुरू राहणं ही प्रशासनाची निष्क्रियता दर्शवते। या परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागलेत, यामुळे पालक शाळेत प्रवेश घेण्यात सुद्धा नकारात्मकता दाखवत आहेत। परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला वारंवार तक्रारी अर्ज दिले, तरी सुद्धा या ठिकाणी हे सर्व ऱ्हासपणे सुरू आहे आणि लवकरात लवकर या अवैधरित्या सुरू असणाऱ्या धंद्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा विद्यार्थी हितासाठी संस्था, शाळा आणि पालकवर्गाच्या वतीनं बेजबाबदार प्रशासनाच्या विरुद्ध स्वतंत्र जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात येईल आणि अवैधरित्या चालवणाऱ्या धंद्यांच्या चालकांविरुद्ध कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील अशी मागणी करण्यात आली।